Welcome dear friends. In the previous lectures we have taken practiced 7.1 question number 7. Till question number 7 we have completed, right? Okay, so now in this lecture we are going to start or we are going to take the next questions. So question number 8, I am reading the question. In the given figure, a toy made from a hemisphere, a cylinder and a cone is shown. ओके, तुम्हाला एक टॉय दिलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला हेमिस्फिअर दिसतोय, ओके, ज्याला आपण अर्धगोल म्हणतो, त्याच्यानंतर सिलेंडर दिसतोय, ओके, वृत्तचित्ती, आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला कोन दिलेला आहे, ठीक आहे, ज्याला आपण शंकू म्हणतो, ठीक आहे. त्याच्यापासून एक खेळणं बनवलेलं आहे, लाईक पेन्सिल, आपली जी पेन्सिल असते त्या पद्धतीचं मागच्या बाजूने हेमिस्फिअर आहे. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. पहा काय काय आहे आधी आपण क्लिअर करूया. या पद्धतीचं ते खेळणं आहे, ओके, अशा पद्धतीनं, आणि मागच्या बाजूला या ठिकाणी जो आहे तो काय आहे, हेमिस्फिअर आहे, ठीक आहे, अशा पद्धतीचं ते खेळणं आहे. ओके, आता आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजे याच्यात काय काय आहे ते आधी क्लिअर करा. हा जो आहे तो आहे हेमिस्फिअर, हा जो आहे तो काय आहे पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे, याला आपण काय म्हणतोय, तर याला म्हणतोय आपण सिलेंडर, ठीक आहे. तर तो झाला सिलेंडर, आणि हा जो आहे तो काय आहे, कोन, ठीक आहे. अशा 3 फिगर आहेत आणि तुम्हाला काढायला काय सांगितलं ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काढायचं टोटल एरिया किंवा टोटल सरफेस एरिया म्हटलं तरी चालेल, ओके. तर आता याच्यात काय काय गिव्हन आहे ते आधी सुरुवातीला पाहूयात आपण. द रेडियस ऑफ दिस कोन, बेस ऑफ द कोन, हा जो बेस आहे ना या कोनचा, त्याची रेडियस जी आहे, ही जी रेडियस आहे ती किती आहे, 3 सेंटीमीटर आहे, ओके. आता मला सांगा, ही रेडियस सगळ्यांसाठीच झाली, ती कोणाची पण रेडियस झाली, सिलेंडरची पण झाली, आणि हेमिस्फिअरची पण ती रेडियस झाली. म्हणजे रेडियस कॉमन आहे असं म्हणायला हरकत नाही, ओके, रेडियस इज कॉमन. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. सो यू हॅव गिव्हन दॅट द टोटल लेंथ, आपण लेंथ म्हणूयात किंवा याला हाईट पण म्हणू शकता. हे जे दिलेलं आहे ते तुम्हाला किती दिलंय, 40 सेंटीमीटर दिलेलं आहे, ओके, इथून इथपर्यंतचा. म्हणजे या सिलेंडरची हाईट दिली असं थोडक्यात म्हणूयात. म्हणजे सिलेंडरच्या बाबतीत काय काय दिले पहा, आपल्याला रेडियस पण दिली आणि हाईट पण दिली, ओके. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया काढायला काहीही अडचण नाही, एवढं भांडवल आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर अबाउट कोन. आता कोणाच्या बद्दल जर गेलो आपण कोणाकडे, तर कोणाच्या संदर्भात आपल्याकडे आहे स्ट्रेट हाईट, ओके. दिस स्ट्रेट हाईट इज ऑफ 4 सेंटीमीटर. हे किती आहे, तर 4 सेंटीमीटर आहे, ओके. एवढं आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, तर या टोटल टॉयचं क्षेत्रफळ काढायचे, ठीक आहे. किती एरिया असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ऍट फर्स्ट वी विल राईट अबाउट एव्हरी शेप. प्रत्येक शेप बद्दल आपण लिहूयात सुरुवातीला, ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 8, ओके. अबाउट हेमिस्फेरिकल शेप, ठीक आहे. आता किंवा पार्ट म्हटलं तरी चालेल. आता हेमिस्फेरिकल पार्ट आहे, याची फक्त रेडियस आपल्याला गरजेची जी आपल्याला दिलेली आहे, रेडियस इज इक्वल्स टू किती आहे पहा, 3 सेंटीमीटर. आणि याची फक्त रेडियसचीच गरज आहे आपल्याला, दुसरं काहीच नाही. कारण सर्कल किंवा आपण हेमिस्फिअर पकडू, स्पिअर पकडू, याच्यात रेडियस असला का सगळं काढता येतं आपल्याला, ठीक आहे. सो वी गॉट. त्याच्यानंतर अबाउट सिलेंड्रिकल पार्ट, किंवा शेप म्हटलं तरी चाललं असतं, ठीक आहे. आता त्याच्याबद्दल काय काय माहिती पहा. आता लक्षात घ्या, आपल्याला 2 हाईट भेटणार आहेत. याच्यात हाईटची गरज नाही, कारण याची रेडियस त्याची हाईट असणार आहे, सगळं तेच आहे, ठीक आहे. याची हाईट आणि याच्यात पण हाईट आहे. लक्षात येतं का मी काय म्हणतोय. सिलेंडर मध्ये पण हाईट आहे आणि या कोन मध्ये पण हाईट आहे. म्हणजे आपल्याकडे 2 हाईट असणार आहेत. मग आपल्या लक्षात यावं म्हणून आपण H1 H2 करूयात, किंवा मोठा H आणि एक छोटा H असं केलं तरी चालेल. सो आय विल राईट H1, ओके. हाईट इज इक्वल्स टू H1. मी त्याला H1 म्हटलं, जो किती आहे, 40 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. कशाबद्दल आहे, सिलेंडर. आणि त्याची रेडियस जी आहे ती रेडियस सेम आहे, किती, 3 सेंटीमीटर, ओके. इट इज अबाउट सिलेंड्रिकल पार्ट. नाव कोनिकल पार्ट, अबाउट कोनिकल पार्ट, ओके. आता या कोनिकल पार्ट मध्ये काय आहे, सो यू हॅव गिवन रेडियस, तुम्हाला रेडियस त्याची पण दिलेली आहे. सो रेडियस इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर अगेन. अँड आता याची जी हाईट आहे, हाईट साठी आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे H2. अंडरस्टँड वाय H2, बिकॉज वी हॅव टेकन हाईट. याच्या आधी आपण हाईट घेतलेली आहे फॉर सिलेंड्रिकल पार्ट, अँड दॅट इज H1 अँड दिस वन H2, ओके. त्याच्यामुळे H1 H2 मी घेतलेलं आहे. आता तुम्हाला काढायचे काय, याचा आधी विचार करा, ओके. इट इज व्हेरी इझी. इतकं सोपं आहे, खूपच सोपं आहे.
आता आपल्याला आधी डोक्यात आणा की आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा. म्हणजे काय, याचा टोटल सरफेस एरिया काढायला काय गरज आहे आपल्याला, 2πr² ची गरज आहे. 2πr². आपल्याकडे r आहे, विषय संपला. याच्यासाठी काय गरज असते, 2πrh. 2πrh, r आहे, h आहे, फिनिश. म्हणजे जे जे पाहिजे ते आपल्याकडे आहे का याचा विचार करूया. त्याच्याकडे जे हे याचा एरिया काढायला जे पाहिजे ते आहे आपल्याकडे, याचा एरिया काढायला जे पाहिजे ते आहे आपल्याकडे. आता याचा फॉर्म्युला काय आहे, πrl, वेअर वी डोंट हॅव एल. आपल्याकडे यल आहे का, नाही. आपल्याकडे यल नाही म्हणजे आधी सुरुवातीला याचा यल काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो यल म्हणजे काय, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन. स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन is equals to L, which we don't have, जी आपल्याकडे नाही. ओके. सो स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला माहित असेल आपल्याला काय आहे. सो L² इज इक्वल्स टू R² प्लस H², किंवा L इज इक्वल्स टू असं लिहिलं जातं, L इज इक्वल्स टू इन रूट R² प्लस H². आणि असं जरी लिहिलं तरी चालेल, कारण हा ऍक्च्युअली पायथागोरस थेरम फॉलो करणारा शेप आहे. ठीक आहे. सो L, वी डोंट हॅव L, सो L² ॲज इट इज. R is equals to, I think 3 is there. Okay, 3² plus 4². So can I say L² is equals to 9 plus 16. So it means L² is equals to, that is 25. So therefore L is equals to 5 centimeter. म्हणजे याचा अर्थ कळला का आपल्याला, याची जी L आहे जी आपल्याला गरजेची आहे, L जी किती आहे, 5 आहे. म्हणजे आपल्याकडे सध्या जे आहे ते सगळं आहे जे आपल्याला त्या कोनचा त्या टॉयचा टोटल एरिया काढायला पाहिजे, ते सगळं आपल्याकडे प्रेझेंट आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत. प्रत्येकाचा तुम्ही सेपरेट प्रत्येकाचा एरिया काढा आणि त्यांचं ऍडिशन करा, किंवा तिघांनाही एकत्र टाका, त्यांच्या व्हॅल्यूज टाका आणि उत्तर काढा, तसंही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो आय विल सॉल्व्ह बाय दॅट फॉर्म्युला. म्हणजे काय, सगळ्यांचं एकदमच एरिया टाकेल मी आणि उत्तर काढेल. सो काय म्हणूयात आपण, पहा, एरिया ऑफ टोटल एरिया ऑफ द टॉय, किंवा एरिया ऑफ द टॉय म्हटलं तरी चालेल. एरिया ऑफ द टॉय, त्या खेळण्याचं काय काढूयात आपण, क्षेत्रफळ. एरिया ऑफ द टॉय इज इक्वल्स टू, आता लक्षात घ्या, एरिया ऑफ द टॉय म्हणजे काय, एरिया ऑफ हेमिस्फिअर, एरिया ऑफ, पण आता याचा कसला, टोटल सरफेस एरिया घेणार का, नाही, याचा कर्व सरफेस. कारण हे जे दोन आहेत बाजूचे जे सर्क्युलर पोर्शन आहेत ते याच्यामध्ये आहेत का, नाही, ते आतमध्ये, त्या हेमिस्फिअर मध्ये कोन मध्ये गेले ते, त्याच्यामुळे त्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे याचा एरिया काढणार, याचा एरिया काढणार, आणि याचा पण कर्व सरफेस एरिया. म्हणजे याच्यात काय काय येणार बघा, एरिया ऑफ द टॉय इज इक्वल्स टू एरिया ऑफ हेमिस्फिअर, ओके, प्लस पुढे काय घेणार आहे, एरिया ऑफ, किंवा आपण असं म्हणूयात कर्व सरफेस एरिया. ओके, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, ओके, प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचा एरिया आपल्याला ऍड करावा लागेल. सो टोटल एरिया इज इक्वल्स टू, आता याच्यात काय काय येणार आहे ते फॉर्म्युला मांडून घेऊया. मग एरिया ऑफ हेमिस्फिअरचा फॉर्म्युला काय आहे, 2πr². आपण इतर फॉर्म्युले पण लिहिलेले आहे, 2πr². ठीक आहे. आणि टोटल साठी म्हणजे स्क्वेअर साठी काय आहे, 4πr², त्याचा हाफ झाला. ओके, 2πrh, 2πrh प्लस, आता लक्षात घ्या, इथं h ला आपण h1 म्हटलेले, क्लिअर, हा h1 आहे म्हणजे इथे h1, आणि इथं काय आहे फॉर्म्युला, ते खरं तर इथे h ची गरज नाहीच आहे, म्हणजे इथं काय करणार आपण डायरेक्टली πrl. आता सगळ्यात मध्ये कॉमन तुम्हाला काहीतरी दिसतंय, अँड दॅट इज पाय. ते काय आहे पाय, त्याच्यात कॉमन काय आहे तर सगळ्यांकडे तुम्हाला दिसतोय पाय कॉमन दिसतोय. आर सुद्धा सगळीकडे आहे बा, याच्यातला आर, याच्यातला आर आणि याच्यातला आर, सगळ्यांचा आर सेम आहे. सो कॅन आय से की पाय आर इज कॉमन, डेफिनेटली. सो इथं आर चे 2 आहेत आणि हा 2 म्हणजे काय झालं, 2r राहिला, प्लस इथं काय आलं, 2 अजून आहेच, पाय गेलाय, आर गेलाय, h1 म्हणजे 2h1 प्लस या ठिकाणी पाय आलाय, आर आलाय, म्हणजे राहिला फक्त l. अंडरस्टँड. काय केलं पण मी पाय आर कॉमन काढला आणि जे राहिलं ते आतमध्ये मांडून घेतलं. ठीक आहे. म्हणजे पहा या ठिकाणचा पाय आर झाला, इथला 2 आणि आर शिल्लक राहिला, इथला पाय आर घेतलेला आहे म्हणजे 2 आणि h1 शिल्लक राहिला, आणि इथला फक्त l कारण पाय आर गेलेला आहे. ठीक आहे. सो नाव आय विल पुट द व्हॅल्यूज. तुम्हाला पायची व्हॅल्यू दिली आहे का पहा,
आय थिंक नॉट, इट इज नॉट गिवन. सो तुम्ही डायरेक्टली त्याच्याऐवजी काय केलं चालेल, पायची व्हॅल्यू टाकली तरी चालेल. ओके, तर काय करता येईल पहा, पायची व्हॅल्यू जर समजा आता आपण काय करूया, आता याची किमती टाकूया, पायची नंतर टाकली तरी चालेल. आर आपल्याकडे आहे 22/7 इंटू टाकतो मी पायची व्हॅल्यू, दॅट इज 3 आय थिंक इन रूट इन ब्रॅकेट सॉरी 2 इंटू आर दॅट इज 6 प्लस 2 इंटू h1 म्हणजे आहे 40 प्लस व्हॉट इज एल आत्ताच काढलेलं आहे आपण, द एल इज 5. ओके, आता सगळ्यांचं आधी ऍडिशन करून घेऊयात. 22/7 इंटू 3 इंटू, ठीक आहे, किंवा आपण आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. 6 प्लस 80 प्लस 5. आता सगळ्यांचं ऍडिशन करून घेऊयात. मी आता असं लिहिलं तर चालेल का, 66/7 इंटू, चालेल का, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता हे पण मल्टिप्लाय मध्येच आहे, किती झालं पहा, 86 प्लस 5. लक्षात येते का पहा मी काय म्हणतोय, ह्याचं 80 प्लस 6 झालं 86 प्लस 5. कॅन आय से इट इज 91? येस, डेफिनेटली 91. मला वाटतं हा जो 91 आहे तो 7 ने डिव्हिजिबल आहे. इज इट राईट? तो 7 ने काय आहे, डेफिनेटली डिव्हिजिबल आहे. ओके, सो 7 1 जा 7, 14 7 जा होतो, म्हणजे इथं काय आलं 14 आलं. क्लिअर? ओके, वाटत असेल तर पहा, 7 1 जा 7, 7 1 जा 7. क्लिअर? किती उरलं पहा, 7 1 जा 7 म्हणजे किती उरला, 7 1 जा 7, किती 2 उरला. ठीक आहे, 7 3 जा सॉरी 13 आहे, 13 7 जा 91 यायला पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज 13. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट विल बी द आन्सर. ओके, पहा 13 6 जा 78. ओके, सो 8 विल बी देअर, 7 कॅरी आणि 6 जा पुन्हा 78 प्लस 7 किती झालं पहा, 85. ओके, सो 8 सेंटीमीटर स्क्वेअर विल बी द टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट टॉय. त्या टॉयचा टोटल सरफेस एरिया किती येईल, म्हणजे ते टॉय जे आहे याचा पूर्ण एरिया जर काढला तर तो तुमचा येईल 858 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, सो हाऊ टू फाइंड, पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिला ऍज इट इज, त्याच्यानंतर स्लॅन्ट हाईट काढणं गरजेचं का वाटलं, कारण तुम्हाला इथं एरिया काढण्यासाठी पाय आर एल हा फॉर्म्युला पाहिजे, जो की तुमच्याकडे एच आहे, एल नाहीये, म्हणून एल काढून घेतला आर आणि एच च्या मदतीने, ते आधी काढणं गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर आपण हा फॉर्म्युला टाकला ज्याच्यामध्ये सगळ्यांचा एरिया सेपरेट, म्हणजे एरिया ऑफ टॉय म्हणून प्रत्येकाचा एरिया तिथं काढून लिहावा लागेल, हे आपल्या लक्षात आलं. हे प्रत्येकाचं काढून वेगळं, प्रत्येक म्हणजे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून, 3 स्टेप्स घेऊन सॉल्व्ह करून पुन्हा ऍडिशन करण्यापेक्षा मी डायरेक्ट काय केलं, एकदमच 3 टाकून घेतले. ओके, तिघातून कॉमन काढला, पायची व्हॅल्यू टाकून दिली, बाकी सगळ्या व्हॅल्यूज टाकून घेतल्या, सॉल्व्ह करत आलो. इथं 91 आलं, 7 1 जा 7, 7 1 जा 7, किती उरला 2 3 जा सॉरी 7 3 जा 21, म्हणून किती आलं 13 आलं. 13 इंटू 66 काय येतं, 858 सेंटीमीटर स्क्वेअर. आय थिंक तुमच्या बुक मध्ये काय आन्सर मध्ये पाय मध्ये व्हॅल्यू काढलेली, त्याची पाय मध्ये जरी असली व्हॅल्यू तरी काही नाही, म्हणजे हे तुमचं उत्तर चुकलं असं बिलकुल नाही. म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा दोन्ही असू शकतात, ही पण असेल आणि ही पण असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरी असं उत्तर काढलं तरी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तर अशा पद्धतीने खूप सोपा क्वेश्चन आहे. नाउ कम ॲट द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. ओके, आय एम रीडिंग. In the given figure, a cylindrical wrapper of a flat tablet is shown. Okay. The radius of the tablet is 7 mm. Radius of the tablet म्हणजे याच्यात काही टॅबलेट्स आहेत अशा ठेवलेल्या. ठीक आहे, जसं आपण एक्झाम्पल मध्ये मारी नावाचा जो बिस्किट पुडा आहे तो कसा असतो, असा सिलेंड्रिकल असतो आणि त्याच्यामध्ये बिस्किट जे असतात ते तसेच ठेवलेले असतात. ठीक आहे, तर त्या पद्धतीचं हे आहे. टॅबलेट इज 7 mm अँड इट्स थिकनेस, त्याची जी जाडी आहे ती किती आहे, तर जे त्याच्यामध्ये जी टॉफी आहे त्याची जी जाडी आहे ती किती आहे पहा, सांगितलं तुम्हाला. थिकनेस इज 5 mm. ओके, जी टॅबलेट आहे त्याची जाडी किती आहे, 5 mm आहे. हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर, तर त्या रॅपर मध्ये एकूण किती टॅबलेट्स, किती गोळ्या त्याच्या काय होतील, बसतील. ओके, आपल्याला अशा बऱ्याचशा चॉकलेट्स वगैरे असतात किंवा अशा काही गोळ्यांची पाकिट असतात पहा, त्याच्यामध्ये ह्या गोळ्या काय केल्या ठेवलेल्या असतात आणि त्याच्यावरतून रॅपर केलेलं असतं. तर त्या प्रकारचा हा क्वेश्चन आहे. तर आधी आपल्याला माहित पाहिजे की याच्यात नेमकं काय काय गिव्हन आहे. ओके, आता याच्यात 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे सिलेंड्रिकल रॅपर आणि दुसरं म्हणजे सिलेंड्रिकल टॅबलेट. ओके, सो अबाउट रॅपर आधी लिहिल मी, अबाउट सिलेंड्रिकल
रॅपर. ओके, आता रॅपरच्या संदर्भात रॅपरची जी टोटल हाईट आहे, ओके, त्याची हाईट किती आहे? हाईट इज इक्वल्स टू हाईट. आता याच्यात पण दोन हाईट आल्या, त्या टॅबलेटची पण हाईट आणि रॅपरची पण हाईट, म्हणजे H1 H2 घ्यावा लागेल. सो H1 इज इक्वल्स टू किती आहे पहा, 10 सेंटीमीटर. लक्षात घ्या, बाकी सगळं आपल्याला MM मध्ये दिलं, एवढं मात्र सेंटीमीटर मध्ये दिलं. मग आपण याला पण कन्वर्ट करूयात. सो आय विल कन्वर्ट इट. सेंटीमीटर इज इक्वल्स टू, आता 10 सेंटीमीटर म्हणजे किती MM झालं, तर 10 × 10 म्हणजे किती झालं, 100 mm. ओके, हाईट किती आहे त्या रॅपरची, 100 mm आहे. इट इज इन सेंटीमीटर, सो आय हॅव कन्वर्टेड इनटू MM. ओके, देन रॅपरचे तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे, बरोबर आहे की ते गिव्हनच दिलेलं आहे तिथे देतानाच. ओके, मग म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल रेडियस मध्ये. ओके, सो डायमीटर म्हणजेच काय, डी म्हणतो आपण ज्याला, जो किती आहे तुम्हाला दिलेला आहे 14 mm. So 14 mm we have to convert into radius. So what will be the radius? Radius is equals to d upon 2. It means so 14 upon 2. So the radius is equals to, आता radius याची काय आणि याची काय, रॅपरची रेडियस तीच कशाची आहे तर आतल्या टॅबलेटची आहे, म्हणून त्याला आर लिहून घेतोय मी 7 सेंटीमीटर. आपण काय काय काढलं हे लक्षात घ्या. आपण हाईट काढली रॅपरची आणि आपण रेडियस काढले त्या रॅपरची. सो अबाउट टॅबलेट, अबाउट ते पण कसं आहे, सिलेंड्रिकल आहे, म्हणून सिलेंड्रिकल टॅबलेट, कारण त्याच्यात बसणारीच ती टॅबलेट आहे. ओके, सो आय थिंक द रेडियस इज सेम. ओके, यू हॅव गिवन द रेडियस ऑफ द टॅबलेट इज 7 mm. रेडियस इज इक्वल्स टू 7 mm. And then I think you have given height, that is 5, right? Okay, thickness, that is height. Thickness which is called height is equals to 5 mm. पहा, आता सगळे एका युनिट मध्ये येणं गरजेचं आहे. मी सगळे एका युनिट मध्ये आणले, सगळे MM मध्ये आणले. ओके, सॉरी, हिअर आय हॅव रिटन सेंटीमीटर बट इट इज MM. ओके, सगळे MM मध्ये आणले पाहिजे. MM मध्ये आहे, हे MM आहे, रेडियस MM आहे, आणि ही हाईट जी आहे रॅपरची ती सुद्धा कशात घेतली मी, MM मध्ये. आता क्वेश्चन काय म्हणतोय ते आता क्लिअर करा. आपल्याला काढायचंय काय की ह्या रॅपर मध्ये किती टोटल टॅबलेट्स बसतील. आता मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं किती बसतील. टोटल म्हटलं की तुम्हाला काय करावं लागतं, बिगर व्हॉल्यूमला स्मॉलर व्हॉल्यूमने डिवाइड करावं लागतं. सो दॅट्स वाय वी हॅव टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ बोथ, व्हॉल्यूम ऑफ रॅपर अँड व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. सो वी कॅन सॉल्व लाईक दॅट, म्हणजे दोघांचं सेपरेट व्हॉल्यूम काढून सॉल्व करू शकता, किंवा तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की यू कॅन सॉल्व बाय डायरेक्टली द फॉर्म्युला. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला टाकू शकता, नंबर ऑफ टॅबलेट्स इज इक्वल्स टू बिगर व्हॉल्यूम डिवाइड बाय स्मॉलर, म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ रॅपर, व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. ओके, सो तसं केलं तरी चालेल. सो नंबर ऑफ, सो आय विल राईट हिअर नंबर ऑफ tablets, okay, is equals to volume of, कशाचं व्हॉल्यूम काढणार आपण, व्हॉल्यूम ऑफ रॅपर. ओके, व्हॉल्यूम ऑफ रॅपर अपॉन व्हॉल्यूम ऑफ अ टॅबलेट, एका टॅबलेटचं व्हॉल्यूम. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ रॅपर. व्हॉल्यूम ऑफ रॅपरचा आधी फॉर्म्युला टाकूयात. काय व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय पहा, सिलेंड्रिकल रॅपर आहे म्हटल्यावर πr²h, बरोबर आहे, πr²h अपॉन याचं सुद्धा πr²h असणार आहे. मग याला डायरेक्ट कॅन्सल करायचं का नाही. लक्षात घ्या, याच्यात काय काय सेम आहे ते आधी डोक्यात आणा. पाय सेम आहे दोघांकडे, विषय सोडून द्या. एच कसा आहे, आर दोघांचा सेम आहे, प्रश्नच नाही, दोघांचा आर सुद्धा सेम आहे, म्हणजे राहिलंच काय एच. मग याला आपण H1 म्हटलेलं असेल. ओके, आता याच्यात दोन हाईट आहेत म्हणून याला H1 घेतलं तर आपल्याला काय घ्यावं लागेल, H2. सो इथं H1 लिहा आणि इथं काय करा, H2 लिहा. बघा किती सोपं झालं हे, खूप म्हणजे खूप सोपं झालं एक्झाम्पल. आता याच्यात काय झालं, डायरेक्ट तुम्ही पायला पाय कॅन्सल करा, आर सुद्धा सेम म्हणून कॅन्सल करा. व्हॉट इज H1? H1 इज 100 and what is H2? H2 is 5. So 5 1s are 5, 5 2s are, and 5 zeros are, as it is झालं. म्हणजे 20 tablets can contains in that रॅपर. त्या रॅपर मध्ये किती टॅबलेट्स कंटेन होऊ शकतात, तर 20 टॅबलेट्स. ओके, सो इन द स्टेटमेंट यू हॅव टू राईट लाईक दिस. तुम्हाला ह्याच्यात काय लिहावं लागेल,
किती टॅबलेट्स आहेत तर 20 टॅबलेट्स कॅन wrapped इन द रॅपर. त्या रॅपर मध्ये किती हे करता येतील तुम्हाला टॅबलेट्स रॅप करता येतील तर त्या किती असतील 20 टॅबलेट्स. बघा किती सोपं आहे. पहिल्यांदा तुम्ही काय केलं त्याची हाईट जी होती सेंटीमीटर मध्ये होती ती पहिल्यांदा mm मध्ये कन्वर्ट केली. नंतर डायमीटरचा रेडियस काढून घेतला कशाचा त्या टोटल रॅपरचा. त्याच्यानंतर याचं रेडियस आणि थिकनेस म्हणजे जाडी किंवा ज्याला आपण हाईट म्हणतो याच्यात तर ते घेतलं आणि डायरेक्ट मी काय केलं दोघांचा फॉर्म्युला टाकून घेतला वरती. आता इथं पाय सेमच आहे, पायला पाय कॅन्सल झाला, आर दोघांचा सेमच आहे. ओके म्हणजे याचा आर आणि याचा आर दोघांचाही सेमच आहे म्हणजे रॅपरचा आर आणि बिस्किटाचा आर सेम असल्यामुळे त्याला पण तो कॅन्सल झाला. राहिलंच काय H1 अपॉन H2 डायरेक्ट कॅन्सलेशन झालं उत्तर भेटलं. ओके सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. इट इज व्हेरी इझी. Now come to the next question. Question number 10 is there, right? Okay, आता हा क्वेश्चन 10 जो आहे याच्यात काय केलंय पहा तुम्हाला. द गिव्हन फिगर शोज अ टॉय. तुम्हाला एक फिगर त्यांना दिलेली आहे ऑलरेडी ज्याच्यामध्ये ना वरच्या बाजूला एक कोन दिलेला आहे. ठीक आहे कोनिकल पार्ट आहे वरचा आणि खालच्या बाजूला एक अशा पद्धतीचा हेमिस्फिअर दिलेला आहे. अशा पद्धतीची फिगर आहे. ठीक आहे सो यू हॅव गिव्हन दॅट द गिव्हन फिगर शोज अ टॉय. इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फिअर अँड अप्पर पार्ट इज अ कोन. फाइंड द वॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ द टॉय. वॉल्यूम आणि वॉल्यूम या सगळ्याचं आणि याचाच टोटल सरफेस एरिया दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फ्रॉम द मेजर्स शोन इन द फिगर. तुम्हाला फिगर मध्ये मेजरमेंट दिलेले आहेत. आता काय काय दिले ते आधी आपण मांडून घेऊया. सो यू हॅव गिव्हन द रेडियस. ही जी रेडियस आहे ना इथली रेडियस ती किती आहे 3 सेंटीमीटर. अँड यू हॅव गिव्हन दिस हाईट. इट इज कॉल्ड स्ट्रेट हाईट. ओके नॉट स्लॅन्ट. तर ही जी आहे ती तुमची आहे 4 सेंटीमीटर. ओके आणि एवढ्याच्याच मदतीनं तुम्हाला काय करायचं त्याचा टोटल सरफेस एरिया पण काढायचा आहे आणि त्याचं व्हॉल्यूम पण काढायचं आहे. आधी आपल्या डोक्यात घ्या की व्हॉल्यूम आपल्याला काढायचं. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे याचं व्हॉल्यूम काय आणि याचं व्हॉल्यूम काय हे आपल्याला आधी माहित पाहिजे. मग ते व्हॉल्यूम साठी लागणाऱ्या फॉर्म्युला आता याचं जर याला मी सांगतो नेहमी तुम्हाला याची रेडियस असले याचं काही पण काढता येतं. ठीक आहे याच्या बाबतीत ह्याचा जर एरिया काढायचा असेल आता बघा जर एरिया काढायचा असेल कर्व सरफेस तर पाय आर एल लागतो म्हणजे आपल्याला आधी एल काढणं गरजेचं आहे. ते कशासाठी लागणार आहे आपल्याला एरियासाठी. पण आपल्याला जर काढायचं असेल त्याचं व्हॉल्यूम तर व्हॉल्यूमसाठी जे गरजेचं आहे ते आपल्याकडे आहे. आपल्याला गरजच नाही व्हॉल्यूमसाठी दुसऱ्या कशाचे कारण 1/3 पाय आर स्क्वेअर एच हा आपला फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करता येईल त्याचं व्हॉल्यूम म्हणजे टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी ज्याची गरज आहे ते आपल्याकडे आहे का हे आधी कन्फर्म करावं लागेल. क्लिअर. ओके मीन्स व्हॉल्यूम काढायला आपल्याला काय लागतंय तर याचं जो फॉर्म्युला आपल्याला काय याचा फॉर्म्युला आपण घेतो 1/3 पाय आर स्क्वेअर. ओके पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला घेतो कशासाठी याच्यासाठी आणि याच्यासाठी काय घ्यावं लागेल तर आपण टोटल साठी काय घेतो 4/3 घेतो बरोबर 4/3 पाय आर क्यूब. मग याचा हाफ जर असेल तर हेमिस्फिअर असेल तर 2/3 पाय आर क्यूब. म्हणजे आपल्याला याच्या व्हॉल्यूम काढण्यासाठी जेवढं मटेरियल पाहिजे ते अवेलेबल आहे. राहतो प्रश्न कशाचा सरफेस एरियासाठी. तर सरफेस एरियासाठी फक्त याचा एल काढणं गरजेचं आहे तो आपल्याकडं नाही. ठीक आहे सो ऍट फर्स्ट वी विल राईट अबाउट द फिगर्स. ओके सो अबाउट कोनिकल पार्ट. ओके कोनिकल पार्टच्या संदर्भात हाईट तुम्हाला दिलेली आहे. हाईट इज गिवन विच इज 4 सेंटीमीटर अँड रेडियस इज 3 सेंटीमीटर. रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर. आणि सगळ्यात महत्वाचं नंतर हेमिस्फिअर दिलेलं आहे. तर अबाउट हेमिस्फेरिकल पार्ट. ओके सो व्हॉट इज गिवन रेडियस अँड वी वॉन्ट ओनली रेडियस विच इज 3 सेंटीमीटर. पुन्हा याला R1 R2 द्यायची गरज नाही कारण दोघांची रेडियस सेम आहे. 1 2 हे द्यायची गरज कधी पडते ज्यावेळेस ते दोन पार्ट इक्वल वेगळे असतात. हा जर समजा वेगवेगळे फिगर असतात तर त्यांना आपण H1 H2 देतो पण त्या पुन्हा योगायोगानं सेम येतात. मग पुन्हा तुम्ही H1 इज इक्वल टू H2 मांडू शकता नो प्रॉब्लेम. ओके सो आता हे झालं त्याचं गिव्हन जे आपल्याला दिलेलं आहे त्या फिगरच्या संदर्भात. आपल्याला सध्या गरजेचं पहिल्यांदा मी व्हॉल्यूम काढतो. व्हॉल्यूमसाठी आपल्याला कशाची गरज पडते ह्या दोघांचे फॉर्म्युले जे आपल्याकडे अवेलेबल आहे. राहिला प्रश्न एलचा. एल फक्त आपल्याला काढायचा पण तो कधी ज्यावेळेस आपल्याला त्याचा सरफेस एरिया काढायचा. सो वी विल सी लेटर. ओके सो अबाउट conical part and about hemispherical part. So given is written. Okay now volume of
the volume of toy is equals to volume of cone, ओके, प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. पटतंय का बघा बरं. ओके, तर काय घेतलं मी, लक्षात घ्या की व्हॉल्यूम ऑफ टॉय म्हणजे या टॉयचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर मला गरज आहे याचं प्लस याचं व्हॉल्यूम काढण्याची. सो आय विल राईट हिअर व्हॉल्यूम ऑफ कोन. काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ कोन साठीचा, याच्यामध्ये येतो 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, प्लस याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हेमिस्फिअरचा काय आहे 4/3 टोटल साठी घेतो, तर आपण इथं 2/3 इथे येतो पाय आर क्यूब. हे महत्वाचे पहा. ओके, या ठिकाणी क्यूब आहे व्हॉल्यूम साठी, इथं स्क्वेअर. आता दोघांकडे कॉमन जर काही गोष्ट असेल तर आपल्याला आधी काढून घेऊया ते कॉमन काय आहे ते. ठीक आहे, सो पाय आर स्क्वेअर याच्याकडे आहे, पाय आर स्क्वेअर याच्याकडे पण आहे, क्यूब आहे याच्याकडे, एक एक्स्ट्रा उलट. ओके, सो ऍट फर्स्ट वी विल राईट दॅट. ओके, किंवा तुम्ही असं जरी केलं तरी चालेल, काय की त्याच्या व्हॅल्यूज टाकून घ्या ज्याच्या आहे त्यात, पाय कॉमन काढा फक्त. सो 1/3 इंटू पाय तसाच ठेवा, पायची किंमत टाकूच नका. आर स्क्वेअर, आर म्हणजे काय आहे आपल्याकडे 3 आहे, सो 3 स्क्वेअर इंटू एच इज 4, राईट. सो सगळं ऍज इट इज लिहून घ्या आधी. ठीक आहे, देन 2/3 इंटू पाय आणि आर चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब करणार आपण 3 अगेन. ओके, क्यूब ऑफ 3. ओके, सो आता काय करायचं, लिहिण्यापेक्षा त्याचे स्क्वेअर आपल्या आवक घेतले तर आपण लगेच लिहू शकतो, त्याच्यामुळे इंटू इंटू लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट स्क्वेअर करा. ओके, सो 1/3 इंटू पाय इंटू 3 चा स्क्वेअर होतो 9, 9 इंटू 4. ओके, ऍडिशन केलं मल्टिप्लिकेशन केलं तरी चाललं असतं. देन 2/3 पायला पाय तसाच ठेवा इंटू 27. आता कॅन्सलेशन, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 9 जा 27. आता काय काय उरलं ते पहा, इकडं प्लस मध्ये काय उरलं आधी बघूया. इथं 1 पाय 3 4, 3 4 जा 12, मी असं म्हणू का 12 पाय प्लस इथं 9 2 जा 18 पाय, 18 पाय म्हणजे टोटल तुमचं उत्तर येतं 30 पाय. काय आलं, व्हॉल्यूम ऑफ टॉय. आता पायची किंमत टाकली तरी चालेल. ओके, सो इज इक्वल्स टू 30 इंटू 22. आपल्याला दिले का व्हॅल्यू बघा, आय थिंक व्हॅल्यू इज गिवन, येस 3.14, 3.14. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, सो यू विल गेट द आन्सर. आता पहा याच्यामुळे पॉईंट फक्त एक न पुढे सरकणार, 3 न मल्टिप्लाय करा फक्त. 3 4 जा 12, कॅरी 1, 3 1 जा 3 प्लस 1 4, 3 3 जा 9 आणि पॉईंट कुठे येणार आहे पहा, आधी हा 0 आणि मग काय होईल म्हणजे हा 0 सहित आपण उत्तर काढूया. आता 2 नंतर पॉईंट देऊयात म्हणजे काय झालं 94.20 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून याचं व्हॉल्यूम जे आहे त्या टॉयचं ते किती भेटतं तुम्हाला, व्हॉल्यूम त्याचं 94.20 सेंटीमीटर क्यूब. हे झालं व्हॉल्यूम कशाचं, फक्त ह्या टॉयचं. हो, हे झालं व्हॉल्यूम. आता आपल्याला दुसरं काय फाइंड आउट करायचं पहा, आता आपल्याला याचा काढायचा सरफेस एरिया. बट फॉर द सरफेस एरिया आय वॉन्ट एल ऍट फर्स्ट. ओके, सो इन कोन, ओके, स्लॅन्ट हाईट, इथंच लिहितो मी लगेच, स्लॅन्ट हाईट इज इक्वल्स टू एल. आपल्याकडे एल नाही म्हणून एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर फॉर्म्युला टाकला मी. ओके, सो एल वी डोंट हॅव, r is given which is 3 square plus 4 square is equals to 9 plus 16, so it is 25. L square तुम्हाला 25 भेटतो, therefore L is equals to 5 centimeter. L किती भेटला तुम्हाला 5 सेंटीमीटर. L म्हणजे लक्षात आलं का, स्लॅन्ट हाईट झाली. आपल्याला पाय L वापरावं लागेल. आता आपल्याला काढायचा आहे फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला वापरणार आपण, सरफेस एरिया ऑफ टॉय. ओके ओके, सो एरिया ऑफ टॉय इज इक्वल्स टू, एरिया ऑफ टॉय साठी फॉर्म्युला काय घेणार, एरिया ऑफ कोन. एरिया ऑफ, आता एरिया ऑफ कोन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, कर सरफेस एरिया ऑफ कोन. का, कारण आपल्याला फक्त कर पाहिजे ना. ठीक आहे, सो कर सरफेस एरिया ऑफ कोन प्लस हेमिस्फिअरचा एरिया. ठीक आहे, एरिया ऑफ हेमिस्फिअर, एरिया ऑफ हेमिस्फिअर. ठीक आहे, सो इज इक्वल्स टू कर सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला काय आहे, पाय आर एल. सो आय विल राइट हियर पाय आर एल प्लस
एरिया ऑफ हेमिस्फिअर. आता हा जो हेमिस्फिअर आहे याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. सो टोटल जो असतो तो 4 पाय आर स्क्वेअर असतो, याचा 2 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट काय करावं लागेल पहा आपल्याला. यू कॅन फाइंड द कॉमन फाइंड आउट करा. काय कॉमन आहे, पाय आहे कॉमन, देन आर पण आहे. इन ब्रॅकेट काय उरतं, एल इथं राहिला आणि इथं यातला पाय घेतलेला आहे आपण, आर घेतला म्हणजे 2 आणि आर राहिला. ठीक आहे, कारण याच्याकडे 2 आर आहे, त्याच्यातला 1 आर आला. ठीक आहे, सो पाय आर, पायची व्हॅल्यू आपल्याला टाकायची नाहीये सध्या, आपण शेवटी टाकू. सो पाय विल बी ॲज इट इज इन 2. आर किती आहे तर 3 आहे. सो इन ब्रॅकेट एल किती आहे पहा, एल इज 5 अँड 2 इंटू आर, म्हणजे 2 इंटू काय घेणार आपण इथं 3. ओके, सो इट विल बिकम 3 पाय इन ब्रॅकेट 5 ला 5 ॲज इट इज, 2 3 जा 6. ओके, सो इट विल बिकम 3 पाय प्लस किंवा इंटू आपण इथं डायरेक्ट घेऊयात आता 11. सो 11 3 जा 33 पाय. आता पायची व्हॅल्यू पुन्हा पुट करूयात. सो इट विल बिकम 33 इंटू 3.14. आता 33 ना डायरेक्ट काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. सो पहा कसं मल्टिप्लाय कराल तुम्ही आता. 33 4 जा. ओके, 33 4 जा किती येतो, आय थिंक, किंवा असं केलं तरी चालेल तुम्हाला. 33 न मल्टिप्लाय करा, किंवा शॉर्ट तुम्हाला आणखीन एक सांगेल मी याला. इथं लिहितोय मी 314 इंटू 33. ओके, 33 2 जा किती होतो 66 होतो. पुन्हा त्याला ट्वाइस करा. ठीक आहे, कारण आपल्याला थाईस काढता येतो, त्याच्यात अवघड नाहीये. ओके, तर किती येतो 66 प्लस 66 कसं काढणार, 60 120 आणि पुन्हा 12 म्हणजे 132. ओके, 33 4 जा किती येतो 132. ओके, सो कॅरी विल बी 30. पुन्हा 33 1 जा 33 प्लस 30. ओके, कॅन आय से 46? येस, 46 कॅरी 4. पुन्हा 33 3 जा 99 प्लस 4 103. काय येईल 103 आणि पुढे 62. सो 2 नंतर पॉईंट, मग इथं पॉईंट देऊन टाका, सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला तुमचा एरिया ऑफ द टॉय, म्हणजे त्या टॉयचा एरिया तुम्हाला एवढा भेटेल. ओके, काही अवघड नाहीये, कॉमन व्यवस्थित काढा. त्याच्यानंतर ह्या स्टेप्स, कुठलीही स्टेप मिस होऊ देऊ नका. याची गरज समजा हे का काढलं, कारण आपल्याला हे काढल्याशिवाय याचा एरिया म्हणता आला नसता. आणि जर समजा तुम्ही सेपरेट प्रत्येकाचं काढलं तर प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही काय करणार, व्हॉल्यूम ऑफ पहिल्यांदा कोण काढलं, तर तुम्ही पायची व्हॅल्यू टाकणार, पॉईंट मध्ये उत्तर येणार तुमचं, पुन्हा 1 पॉईंट मध्ये येणार, पुन्हा 4 पॉईंट मध्ये उत्तर येणार. आणि ऍडिशन ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस कुठंतरी चुकणार तुमचं, म्हणजे काय होणार, कुठंतरी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेताना राहणार. मग ते शेवटी उत्तरात तुम्हाला इथं 63 येणार किंवा इथं 4 येणार, असं होणार. मग तुम्ही कन्फ्युज होणार की नेमकं काय झालं. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला हा वे सगळ्यात उत्तम आहे. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, अवघड असं काहीही नाही, फक्त हे क्वेश्चन्स स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवा. ठीक आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके.